वैष्णवी आत्महत्या प्रकरणात फरार सासरा आणि दीर अखेर अटकेत. राजेंद्र आणि सुशीलला थोड्याच वेळात करणार कोर्टात हजर. हगवणे कुटुंबाविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आणि भाजप महिला आघाडी ही आक्रमक. हिंजवडी पोलीस स्टेशन आणि कोर्टाबाहेर घोषणाबाजी तसंच आंदोलन. वैष्णवी प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणकडून पत्नीचा अमानुष छळ. पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेशवर 2019 मध्ये झाला होता गुन्हा दाखल. वैष्णवीच्या बाळाला पोलिसांच्या उपस्थितीमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी नेलं. बाळाला झोपेचे इंजेक्शन दिल्याचा कसपटे कुटुंबियांचा आरोप. कारण नसताना माझी बदनामी. वैष्णवी प्रकरणात संबंध नाही तर संध्याकाळी कसपटे कुटुंबियांची भेट घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा बंद करण्यात यावा. संभाजी भिडेंची मागणी. भिडेंच्या वक्तव्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक. दिसेल तिथं तोंडाला काळं फासण्याचा दिला इशारा. गोळीबाराच्या घटनेनं बीड हादरला. लिंबा गणेश परिसरात पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार. साहित्याच्या चोरीसाठी आलेल्या व्यक्तीचा मृत्यू. मंत्रिपद मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा पदभार. राज्य सरकारकडून शासकीय आदेश जारी. मुंडेंनी राजीनामा दिल्यानं रिक्त होतं मंत्रिपद. पुण्याच्या राजगुरुनगरमधील चांदोलीमध्ये अल्पवयीन तरुणीवर अत्याचार. सोबत काम करणाऱ्या नराधमानंच अत्याचार केल्याचं उघड. अत्याचाराच्या घटनेनंतर 3 दिवसानंतरही तरुणी बेपत्ता असल्यानं खळबळ. गडचिरोलीमध्ये 4 माओवाद्यांचा खात्मा. भामरागडमध्ये C60 कमांडोची धडाकेबाज कामगिरी. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त. आणि रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिटचं दिल्लीत मोदींच्या हस्ते उद्घाटन. 2 दिवसीय संमेलनात अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचं आयोजन. राजेंद्र हगवणे यांचा भुकुममधला बंगला असल्याची माहिती समोर येते. याच बंगल्यामध्ये वैष्णवीला मारहाण करण्यात आली होती. इथं घोडे आहेत, शर्यतीचे बैल आहेत, तशीच मानाची बैल सुद्धा या ठिकाणी होती. आणि एका बैलाच्या वाढदिवसाला त्यांनी गौतमी पाटीलला सुद्धा लावणीसाठी या ठिकाणी बोलावलं होतं. त्यांच्याकडे 2 ग्रेट डेन आहेत. कोट्यावधी रुपयांची हगवणेंची प्रॉपर्टी आहे. पैशासाठी सुनांचा छळ करणाऱ्या हगवणे कुटुंबाचं घर कसं आहे, त्यांच्याकडे काय प्रॉपर्टी आहे याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. वैष्णवी हगवणे हा हुंडाबळी प्रकरणामधला प्रमुख आरोपी असलेला राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे, सुशील हगवणे या सगळ्यांचा भुकुममधला हा राहता बंगला. याच बंगल्यामध्ये वैष्णवी हिला मारहाण करण्यात आली. प्रचंड मोठी संपत्ती रस्त्याच्या लागून असलेल्या म्हणजे पिरंगुटकडे जाणाऱ्या मूळ मार्गाच्या बाजूला लागून असलेली कोट्यवधी रुपयांची शेती, उंची शोक जनावरांची सुद्धा, घोडा आहे घरी, बैल आहेत, शर्यतीची बैल आहेत, पालखीसाठी सन्मानासाठीची बैल आहेत. हा इथं घोडा बांधलेला आहे, घोड्याची पागा केलेली आहे इथं. आणि घराच्या मागे गोठा आहे मोठा. या गोठ्यामध्ये शर्यतीची बैल ठेवली जातात. एका बैलाच्या वाढदिवसासाठी राजेंद्र हगवणे यांनी गौतमी पाटीलला नाचण्यासाठी बोलवलेलं होतं. तिला बोलवलं, मात्र तिच्या शोचे पैसेच दिले नाही अशा तक्रारी त्यावेळेस झालेल्या होत्या. ही त्यांची जनावरं, ही उंची खुंड मोठी मोठी जी पालखीसाठी ते वापरतात. शर्यतीचे बैल मात्र त्यांनी साताऱ्यामध्ये सांभाळायला दिलेत. आता केवळ घोडे, गाई, बैल इतकाच उंची शौक हगवण्यांचा नाही तर परदेशी कुत्रे जे आहेत ते सुद्धा त्यांनी पाळलेले आहेत. ग्रेट डेन जातीची ही 2 कुत्री जी आहेत ती त्यांच्या घराच्या बाहेर आहेत. आता 8 दिवस झाले हा गुन्हा दाखल झाल्यापासून 3 जण अटक होते. कश्मीरा हगवणे अटक होती, तिच्या पाठोपाठ जी सासूबाई आहे वैष्णवीची ती अटक होती. आणि महत्वाचं म्हणजे हे हगवणे जे आहेत, राजेंद्र हगवणे असतील, सुशील हगवणे हे फरार होते. शशांक हगवणे आणि बाकीचे 2 जण हे अटक करण्यात आलेले होते. कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी असलेल्या या राजेंद्र हगवणे आणि कुटुंबियांचा नेमका उद्योग काय होता? त्यांच्या नावावरती व्यवसाय म्हणून दाखवण्यासाठी एक वॉशिंग सेंटर आहे. जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवहार ते करतात असं सांगितलं जातं. कुटुंबातल्या 3घांकडेही लायसन्स्ड वेपन आहेत. याचा अर्थ त्यांना परवाना असलेली शस्त्र या 3घांनी मिळवलेली आहेत. आता ही शस्त्र कशासाठी हवी आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो.
2004 साली या राजेंद्र हगवणे यांनी शरद ढमाले यांच्या विरोधामध्ये अजित पवारांच्या तिकिटावरती निवडणूक लढवलेली होती. त्यातही ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढवली, त्यातही ते पराभूत झाले. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवल्या भुकुमच्या, त्यातही ते पराभूत झाले. त्यांच्या आईनं पंचायत समितीची निवडणूक लढवली, त्यातही आई पराभूत झाली. हगवणे कुटुंबाला निवडणुकीमध्ये कधीच यश मिळालं नाही. याचं कारण त्यांची गावामध्ये असलेली पत. हे कुटुंब पूर्वीपासून हगवणे हे स्वतः गुन्हेगारी मानसिकतेचे आहेत असं सांगितलं जातं. या अशाच पद्धतीनं दमदाटी करणं किंवा राजकारणात पॉलिटिकल क्लाउड वापरणं, अजित पवारांच्या बरोबरचे फोटो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या खोट्या प्रतिष्ठेच्या आधारावरतीच त्यांचं सगळं हे साम्राज्य जे आहे ते उभं राहिलेलं होतं. आणि हे साम्राज्य उभं केल्यानंतर घरातल्या अबला महिलांवरती अत्याचार करणं आणि शेवटी त्याची परिणिती ही वैष्णवीच्या मृत्यूमध्ये होणं, यानंतर त्यांचा हा सगळा खोट्या प्रतिष्ठेचा डोलारा जो आहे तो कोसळून पडलाय. या हगवणे कुटुंबानं अख्ख्या महाराष्ट्राला लाज वाटेल असं कृत्य केलंय. त्यांच्यावरती सामाजिक बहिष्काराची मागणी त्यांच्याच गावातून केली जाते. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा माणूस कितीही मोठा असेल, पैशानं मोठा असेल किंवा पदानं मोठा असेल, आपल्यापेक्षा अबला असलेल्या एका महिलेवरती कुठल्याही कारणास्तव हात उचलणं, तिला मारहाण करणं, आपल्या मुलांनाही तशाच पद्धतीची शिकवण देणं, या सगळ्या गोष्टी या फक्त विकृतीमध्ये मोडतात. राजेंद्र हगवणे हे राजकारणी म्हणून किंवा पुढारी म्हणून या गावामध्ये प्रतिष्ठित म्हणून कितीही मिरवत असले तरी ही सगळी प्रतिष्ठा खोटी होती. राजेंद्र हगवणे आणि हगवणे कुटुंबीय म्हणजे त्यांची दोन्ही मुलं असतील किंवा पत्नी असेल, हे विकृत मानसिकतेचे होते. त्याच्यामुळेच त्यांनी वैष्णवीचा बळी घेतलाय, तोही पैशासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर आपण बघितलेलं आहे हगवण्यांकडे ही सगळी मालमत्ता आहे, प्रॉपर्टी आहे, तरी सुद्धा सुनेकडून त्यांना पैसे हवे होते, हव्यास होता. सुनेनं पैसे घेऊन यावे यासाठीचा तगादा लावलेला होता आणि त्यानंतर सुनेचा छळ इतका केला की तिनं शेवटी स्वतःचं आयुष्य संपवलं. दरम्यान याच प्रकरणामध्ये पुढची एक अपडेट आहे. भाजपच्या महिला आणि पोलिसांमध्ये, महिला आघाडीमधील कार्यकर्त्या आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर येते. तर आंदोलन करताना गेटवरून बाजूला करताना महिला कार्यकर्त्या आणि पोलिसांमध्ये वाद झाला. आंदोलन करताना आम्हाला अडवू नका असं महिला कार्यकर्त्यांनी म्हटलं. तर कोर्टाच्या गेटच्या बाहेर पोलिसांकडून दोरखंड लावत बंदोबस्त करण्यात आला आहे. कारण या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे, घोषणाबाजी केली जाते. कारण या ठिकाणी हगवणे कुटुंबीय जे हुंडाबळीसाठी जबाबदार आहेत, आरोपी आहेत, त्यांना आणलं जात आहे. त्याच वेळेला इथं महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे, ते आक्रमक झाले आहेत. अशामध्ये गेटजवळ दोरखंड लावत बंदोबस्त करण्यात आलाय. पण आम्हाला अडवू नका असं या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या म्हणतात. त्यामुळे पोलीस आणि या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. तर ही दृश्य आपण बघू शकतोय कोर्टाच्या बाहेरची. कोर्टाच्या गेट समोर हा सगळा प्रकार घडलेला आहे. इथं हगवणे कुटुंबाला घेऊन येत होते. कोर्टामध्ये हजर केलं जात असतानाच महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या प्रचंड आक्रमक झालेल्या आहेत. घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जाते आणि इथं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे. आणि पोलिसांकडून कोर्टाच्या बाहेर, गेटच्या बाहेर दोरखंड लावत बंदोबस्त करण्यात आला, पण त्याला विरोध होताना दिसून येतोय. आणि या विषयात एक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अभिजित, काय सांगाल? कोर्टामध्ये एकीकडे आरोपींना हजर केलं जात आहे, तर दुसरीकडे महिला कार्यकर्त्या भाजपच्या आघाडीच्या या आक्रमक झालेल्या दिसत आहेत. सध्या काय स्थिती आहे? फराज, जसं आपण पाहतोय की वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील जे मुख्य आरोपी आहेत राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर, या दोन्ही आरोपींना सकाळी अटक केल्यानंतर थोड्याच वेळात पुणे पोलीस जे आहेत ते कोर्टात या आरोपींना हजर करणार आहेत. खरं तर भाजप महिला आघाडीकडून या कोर्टाच्या बाहेर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर कोर्टाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. आणि अवघ्या काही वेळात ह्या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केलं जाईल. पण त्यापूर्वी भाजप महिला आघाडीचे ज्या पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये काही प्रमाणात बाचाबाची जी आहे ती झालेली पाहायला मिळते. कारण जे आंदोलन करतायत महिला कार्यकर्ता त्यांना दोरखंड लावत पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता. कोर्टाच्या गेटच्या म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर या सगळ्या महिला आंदोलन करतात. पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आंदोलन थोडंसं मागे जाऊन करा. ते ऐकत नव्हतं म्हणून दोरखंड लावण्यात येत होतं.
पण भाजप महिला पदाधिकारी हा जास्तच आक्रमक झालेला पाहायला मिळाला. दोरखंड लावू नका, आम्हाला आंदोलन करायचंय, त्या मागणीवर ते ठाम आहेत. आणि अजून देखील गेल्या 1 तासापासून जे शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालय आहे पुण्याचं, त्याच्या मुख्य गेटच्या बाहेर म्हणजे गेट नंबर 4च्या बाहेर या महिला पदाधिकारी अजूनही बसून आहेत. थोड्याच वेळात राजेंद्र हगवणे आणि खरं तर त्याच्या मुलाला जे आरोपी आहेत या सगळ्या प्रकरणातले, त्याला कोर्टात हजर केलं जाईल. कोर्टात नक्की काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण हिंजवडी पोलीस स्टेशनच्या बाहेर ज्याप्रमाणे महिला कार्यकर्त्या आंदोलन करत होत्या, त्याचप्रमाणे भाजपच्या महिला आघाडीकडून देखील कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे. आणि याच आंदोलनाच्या दरम्यान आंदोलन करण्याच्या ठिकाणावरून पोलीस आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये थोडीफार बाचाबाची जी आहे ती झालेली पाहायला मिळते. पण अभिजित, एक सवाल उपस्थित होतो, तो म्हणजे या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्या आम्हाला अडवू नका असं म्हणत पोलिसांशी हुज्जत त्यांनी घातल्याचं कळतंय, बाचाबाची झाल्याचं कळतंय. नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? पोलिसांनी त्यांना विनंती अशी केली होती की हे मुख्य प्रवेशद्वार आहे, इथून जे सगळे न्यायाधीश आहेत किंवा सरन्यायाधीश आहेत ते जातात किंवा इतर वकील जातात, त्यामुळे तुम्ही थोडंसं मागे सरकून जे आहे ते आंदोलन करा. पण ज्या भाजपच्या महिला पदाधिकारी आहेत त्यांनी मगाशी बोलताना असं देखील सांगितलं होतं की आम्ही जर ठरवलं तर आरोपी ज्या गाडीतून येतील त्या गाडीवर आम्ही शाईफेक करू, आम्हाला शाईफेक करू द्या. जे घडले ते चुकीचे घडले, त्या आरोपींना खरं तर शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्या विरोधात आम्ही आंदोलन करते. पण पोलिसांचं म्हणणं होतं की तुम्ही आंदोलन जे करताय ते थोडंसं मागे करा. आणि त्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला, दोरखंड आणला आणि ते दोरखंड लावण्यावरूनच भाजप महिला पदाधिकारी जे आहेत त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आंदोलन जे आहे ते थोडंसं मागे सरकून करा, पण महिला आघाडी जी आहे ते अजूनही गेट समोरच आंदोलन करण्यावरती ठाम आहे. आणि याच प्रवेशद्वारावरून खरं तर जे आरोपी आहेत त्या दोन्ही आरोपींना आत नेलं जाईल आणि मग कोर्टात हजर केलं जाईल. पण त्यापूर्वी या महिला पदाधिकारी जे आहेत ते शाईफेक करण्याचा इशारा या भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे पोलीस देखील आता सतर्क झालेले आहेत आणि हळूहळू पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात येतोय. फरा निश्चितच अभिजित, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर फरार असलेला तिचा सासरा राजेंद्र हगवणेला अटक झाली आहे. घटनेच्या 8 दिवसानंतर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील मुख्य फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी सातारा जिल्ह्यातील एका खेडेगावात लपून बसले होते अशी प्राथमिक माहिती मिळाली. तर दोघांचीही मेडिकल केल्यानंतर त्यांना हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलं आहे. आणि यापूर्वीच वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासूलाही अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही घेऊन पोलीस कोर्टाकडे रवाना झाले. दरम्यान हिंजवडी पोलीस स्टेशन बाहेर स्थानिक महिलांनी गर्दी केली आहे आणि हगवणे कुटुंबाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये दिवसेंदिवस संतापजनक गोष्टी बाहेर येत आहेत. आणि जे मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक केल्यानंतर ज्या सामान्य महिला आहेत, ज्या राजकीय पदाधिकारी आहेत, त्यांच्यामध्ये संताप बघायला मिळतो. आपण बघतोय की या सगळ्या महिला आज या दोन्ही आरोपींना खरं तर मारण्यासाठी म्हणूनच आल्या होत्या. मात्र त्या पोलीस संरक्षणामध्ये दोन्ही आरोपी आहेत आणि त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. नेमका काय संताप आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. खरं तर ही घटना जी आहे ती अनेकांना वाटते की अनेक अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र या घटनेमध्ये वैष्णवीच्या पोटात जेव्हा बाळ होतं तेव्हापासून तिच्यावर अत्याचार, शारीरिक अत्याचार केले जात होते आणि एक प्रकारे तिचा खून केल्याचा आरोप होतोय. तुम्ही जेव्हा हे सगळं पाहिलं, या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करता आहात, आज जेव्हा दृश्य पाहिले की ते मटण खात आहेत, काय प्रवृत्ती म्हणायचं याला? अतिशय हिंस्र जनावरं आहेत ही माणसाच्या रूपामधली. त्यांना म्हणजे बोलावं तितकं कमी आहेत. खरोखरच ही जनावरं आहेत आणि अशी नालायक जनावरं आपल्या समाजात ताट मान करून, कॉलर ताट करून समाजामध्ये एक पुढारी म्हणून वावरतात. एकंदरीत कुटुंबाला तुम्ही ओळखता आहात, काय प्रवृत्तीची लोक आहेत आधीपासून? नक्कीच हगवणे, राजा हगवणे हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. मांडेकरांच्या संपूर्ण इलेक्शनच्या यंत्रणेमध्ये ते हिरिहिरीने काम करत होते. त्यामुळे आम्हाला ते जवळून माहिती आहेत आणि आमच्या मुळशी तालुक्यातले असल्यामुळे त्यांचा संपूर्ण कुटुंब आम्हाला पूर्ण माहिती आहेत. खूप नालायक आणि नीच प्रवृत्तीची त्यांची दोन्ही मुलं आणि स्वतः बाप, हे तीन लोकांची जी गँग आहे हगवण्यांची, ती अतिशय हिंस्र आणि गुंड प्रवृत्तीची लोक आहेत. कायम ताईंनी जसं सांगितलं तसं कमरेला पिस्तॉल लावून ते फिरतात गावामध्ये. त्यामुळे लोक त्यांना घाबरून वचकून माज त्यांचा नेहमी दिसायचा. जसं की त्यांनी बैलाच्या समोर, गौतमी पाटील ती कलाकार आहे, तो विषय नाही आहे, पण हा माज होता, मस्तवलपणा. सर तुम्हाला सांगते मी, इतका माज आहे त्यांच्या अंगात ना. घोडे सुद्धा त्यांनी पाळलेत ह्या माज दाखवण्यासाठी.
तालुक्यात बैलगाडी स्पर्धा आता 4 ते 6 महिन्यापूर्वी त्यांनी सगळ्यात मोठ्या बैलगाडी स्पर्धा घेतल्या. त्यावेळी अजितदादांना कळलं नाही, त्यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना कळलं नाही. त्यांचा कोल्ड मुलगा ब्लडेड सुद्धा. मर्डर असं म्हणताय तुम्ही, ज्या 100% पद्धतीनं सर. मृतदेह घरात पडलाय, सूतक असते आपल्याकडे आणि हे मात्र ताव मारताय. सर, राजा हगवणेला आम्ही फार पूर्वीपासून जवळून ओळखतो. दारू, पार्ट्या, बाई हे सगळे त्याचे धंदे आहेत. आणि मला असं वाटतं हे धंदे तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहेत. आणि तालुक्यातला प्रत्येक तुमच्या माणूस ज्या भावना आहेत त्याच महिला वर्गाच्या आहेत, तरुणींच्या आहेत. काय शिक्षा होणं अपेक्षित आहे? आज तुम्ही नेमकं इथे काय करायला आला होतात आणि काय सांगा? त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या पुरुष नराधमांबरोबर त्या ज्या 2 बायका आहेत त्यांनी तरी बाई माणसाची प्रतिमा जपायला हवी होती, पण त्यांनी सुद्धा त्यांना साथ दिली या सगळ्या गोष्टीमध्ये. तर यांना सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे या नराधमांना. पण पैशाचा हव्यास दिसतो आहे म्हणून आपण बघतोय की या तुम्ही पद्धतीनं जर बघितलं ना तर तुम्हाला सांगते इतका पैशाचा हव्यास आहे त्यांना, म्हणून ही चिल्लर आहे ना आणि ही चिल्लर आम्ही आणि ह्या त्यांच्या- बांगड्या त्यांच्यासाठी द्यायला आणि आलेलो मला होतो. असं वाटतंय ना हा समजताय ना पुरुष वर्गाला धडा आहे. म्हातारी मेल्याचं कारण नाहीये, स्वतःची- काय सोकवता कारण कामा स्वतःच्या नाहीये. जीवावर मजा मारू शकत नाही, कमवू शकत नाही. फक्त बायकांच्या जीवावर ते जगू शकतात, म्हणजे सुनांच्या जीवावर जगू शकतात. त्यांच्याकडनं हुंडा गोळा करायचा आणि बाहेर बायका फिरवायच्या, दारू ढोसायची, मजा मारायची. तमाशा करायचे. त्यासाठी त्यांना बांगड्या देण्यासाठी आम्ही तमाशा, खाल्लो तमाशा. होतो. आपण बघतो की अत्यंत तीव्र भावना आहेत. या हगवणे कुटुंबियांना पैशाची लालसा होती. या लालसेपोटी एका निराश्रित महिलेचा बळी गेला आणि म्हणून हे चिल्लर पैसे फेकून मारण्यासाठी, बांगड्या फेकून मारण्यासाठी या महिला इकडे आलेल्या. जेव्हा केव्हा हे आरोपी दिसतील तेव्हा नक्की धडा आम्ही शिकू. मात्र कायद्याने अशा पद्धतीची कठोर त्यांना शिक्षा करावी की यापुढे कोणी हुंडा घेण्यासाठी धजावलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने या सगळ्यांची मागणी आहे आणि त्यामुळंच आता शासन त्यांना किती कठोर कारवाई करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ओरिजिनल सुरेश गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. 2 आरोपी जे आहेत, राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर, यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांना माननीय न्यायालयापुढे आता PCR पेश करण्यात येणार आहे. सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अचूक दिशेने तपास सुरू आहे. सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत. सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार करून या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एंडला नेऊन दोषसिद्धीसाठी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तर वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर 8 दिवसांनी राजेंद्र हगवणेला अटक करण्यात आली आहे. तो 8 दिवस नेमका कुठे कुठे फिरला यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राजेंद्र हगवणे हा 8 दिवस फिरलेला होता. 17 मे रोजी कारनं औंध रुग्णालयामध्ये मृतदेह पाहण्यासाठी तो गेला होता आणि अटकेची शक्यता लक्षात येताच कार बदलली. त्यानंतर थार गाडीनं मुहूर्त लॉन्स, त्यानंतर पवना धरण परिसरातील बंडू फाटक फार्म हाऊसवर त्याचा मुक्काम होता. त्याच्यानंतर 18 मे रोजी थार गाडीनं आळंदी आणि वडगाव मावळ परिसरामध्ये त्याचा मुक्काम होता. तर 19 मेला बोलेरो गाडीनं सातारा जिल्ह्यामध्ये त्यानं पलायन केलेलं होतं. पुसेगाव इथं त्यानं मुक्काम केला. त्याच्यानंतर 20 मे रोजी पुसे गावातून पसरणी मार्गे कोगन गळीतील हॉटेल हेरिटेजमध्ये त्यानं मुक्काम केला. त्याच्यानंतर 21 मे रोजी प्रीतम पाटील यांच्या शेतावर त्यानं मुक्काम केलेला होता आणि त्यानंतर 22 मे रोजी पुण्यामध्ये तो दाखल झाला आणि 23 मेला पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरातून त्याला अटक करण्यात आलेली आहे. म्हणजे सुनेचा मृत्यू झालाय आणि तोही या सगळ्यांच्या छळामुळं. तरी सुद्धा हा व्यक्ती अटकेच्या शक्यतेनं फरार झालेला होता आणि वेगवेगळ्या गाड्या बदलत तो सगळीकडे फिरत होता. सुनेचा मृत्यू मात्र हा व्यक्ती मटन पार्टी करत असल्याची माहिती आहे. सासऱ्याची मटन पार्टी सुरू होती. सुनेच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी मटणावर त्यानं ताव मारलेला होता. मटन पार्टी केली होती अशी माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणानंतर आता घडामोडींना वेग आलेला आहे. अटक सत्र सुरू असतानाच वेगवेगळ्या जे काही घटना घडलेल्या आहेत या सगळ्या 8 दिवसामध्ये त्याही समोर येताना दिसत आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे सासरा ज्याच्या छळामुळं सुनेनं आत्महत्या केली आहे, तो मात्र सुनेच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी मटन पार्टी करत असल्याची माहिती आहे. वैष्णवीच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी सासऱ्यानं एका हॉटेलमध्ये जाऊन जेवणावर ताव मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय. वैष्णवीच्या सासऱ्याच्या कुटुंबातील निर्लज्जपणाचा हा कळस दिसून येतोय.
राज्यभरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होतीये, मात्र दुसरीकडे राजेंद्र हगवणे हा चक्क मटणावर ताव मारत होता तसा व्हिडिओ आता व्हायरल झालाय, त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जातोय. एकतर छळ केला सुनेचा, त्याच्यानंतर सुनेनं जेव्हा जीव दिला ती मेलेली आहे, तिचा मृतदेह पडलेला आहे, मात्र दुसरीकडे सासरा हा मटणावर ताव मारताना दिसतोय. त्यामुळे या लोकांमध्ये थोडी तरी मानवता होती का असा सवाल उपस्थित होतोय. यानंतर इतरही